नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे गावरान पद्धतीची छान अशी रुचकर खुरसण्याची चटणी। चला तर मग आपण बनवूया खुरसण्याची चटणी। खुरसण्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: खुरासणी, लाल मिरच्या अख्ख्या, लसूण, धने, शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ। पहिले आपण खुरासणे भाजून घेणार आहोत। भाजताना तेल टाकायचं नाहीये, कारण खुरासणी तेलकट असते, ते तेल टाकायचं नाही। छान अशी मंद आचेवर भाजून घ्यायचे आपल्याला। हे बघा, छान असा आवाज येतोय भाजताना। जास्त तडतड आवाज यायला लागला का समजायचं खुरासणी आपली छान अशी भाजली। हे बघा, भाजताना किती छान सुगंध येऊ राहिलाय। खुरासणी आपली आता भाजून झाली आहे, काढून घेऊ आपण। शेंगदाणे भाजून घेऊ आपण। जास्त नाही भाजायचे शेंगदाणे। धने भाजून घेऊ। खूप जास्त नाही भाजायचे, अगदी कमी याच्यात भाजून घ्यायचे। छान असे धने भाजून झाले। कसा आवाज येतोय तडतड, काढून घेऊ आपण। भाजून घेऊ आपण। मिरच्या भाजून झाल्या, जास्त नाही भाजायचं, नाही तर कडसर लागतात ते। आणि इथं भाजताना मी कुठल्याच याला तेल वापरलं नाहीये, कारण त्याने तेलकट होईल, व्यवस्थित दळल्या जाणार नाही, तर तेल वापरायचं नाही भाजताना। आता आपण थोडासा लसूण भाजून घेऊया। लसूण पण आपला भाजून झालाय, काढून घेऊया। आता हे छान असं आपण मिक्सर मधनं दळून घेऊ। अगोदर आपण खुरासणी दळून घेणार आहे, नंतर मग ह्या वस्तू दळणार आपण। छान असे आपण खुरासणी दळून घेऊया। गरम नाही दळायचे, थंड होऊन द्यायचे, नंतर दळायचे। हे बघा, किती छान खुरसणी दळून झाले, मस्त चटणी वाटते। आपण आता हे काढून घेऊ। असेच आपण सर्व खुरसणी दळून घेऊ आणि नंतर मसाले दळून घेऊ। हे बघा, खुरसणी आपली सगळी दळून झाली आहे। आता आपण धने आणि शेंगदाणे दळून घेऊया एकत्र। हे बघा, शेंगदाणे आणि धने छान बारीक करून घेतले, यात टाकून घेऊ आपण। हे सगळे मसाले दळून झाले का मग मी सगळे मिक्स करणार आहे। आता आपण लसूण
आणि मिरची दळून घेऊया। हे बघा, मिरची आणि लसूण आपण बारीक करून घेतलाय। हे बघा, मिरची आणि लसूण आपण बारीक करून घेतलाय। आपण आता हे मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ घालू आपण आता, चवीनुसार मीठ घालायचंय। हातानेच मिक्स करून घ्यायचंय म्हणजे छान असं मिक्स होईल। किती छान वास येतोय बघा खुरसणीचा। हे बघा, छान असं मिक्स झाले चटणी ते। झाली आता खुरसणीची चटणी तयार। चला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। छान अशी आपली रुचकर गावरान पद्धतीची खुरसणीची चटणी तयार झाली आहे। तुम्ही घरी नक्की बनवून बघा। ही चटणी तुम्ही जेवणाबरोबर पण खाऊ शकता। छान अशी जेवणाबरोबर तोंडी लावायला घ्यायची, त्यात थोडंसं कच्चं तेल घ्यायचंय। खूप छान चव लागते। तर घरी तुम्ही नक्की बनवा। तुम्हाला कशी वाटते हे मला कळवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।